नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंना कुठली 5 लक्षणं आहेत की ती जर आपल्याला दिसत असतील तर आपण आपल्या पशूंचे जंतनिर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले जे काही लक्षण आहे ते म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाबाच्या समस्या पाहायला मिळत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना शूटिंग डायरिया सारख्या समस्या त्या ठिकाणी येत असतील, तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंचे जंतनिर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरी जी काही समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंची जर वजनाची वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमजोरी आलेली असेल, आपल्या पशूंची त्वचा आहे तिच्यावरती ड्रायनेस आलेला असेल, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारच्या वीकनेस जाणवत असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंचे जंतनिर्मूलन करणे हे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या जर गळ्याच्या खाली त्या ठिकाणी सूज आलेली असेल, ज्यालाच आपण बॉटल जॉ देखील म्हणतो, तर या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंचे जंतनिर्मूलन करणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, की आपण आणखी आपल्या पशूंमध्ये जंतांच्या औषधांचा वापर कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.